वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलची आता मुलांची एक्झाम येणारे 28 जानेवारीला आहे आणि पूर्ण भारतामधून महाराष्ट्रामधून सर्व मुलं यासाठी तयारी करत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये जे महत्वाचे 25 प्रश्न येतात त्यामध्ये जीके हा विषय आहे आणि तो मुलांसाठी फार वास्ट विषय, खूप त्याच्यामध्ये सिलेबस आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्न आज मुलांना एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यामधले महत्वाचे असे काही 25 प्रश्न आपण बघूया की ज्याच्यावर आधारित सेम टाईपचे प्रश्न किंवा कधी कधी तो सुद्धा प्रश्न रिपीट होऊ शकतो. एवढे महत्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये बघूया आपण प्रश्न क्रमांक 1. दिला आहे द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड मून इज. तर पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर किती आहे? ऍक्च्युली हा थोडक्यात जो आकडा आहे तो जवळपास किती आहे असं विचारलेलं आहे. तर हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं उत्तर आपण बघूया आणि याच्यासाठी अजून महत्वाचे काय याच्यावर विचारलं जाऊ शकतं हे पण मी प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला काहीतरी आपण नवीन चर्चा पण यामध्ये करणार आहे. तो प्रश्न क्रमांक 26. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड मून इज. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं जे अंतर आहे ते आहे 3,84,400 किलोमीटर यांच्यामधलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लांब लांबचे अंतर असतात म्हणजे सर्वात दूरचे अंतर असतात तर ते आपण मोजतो लाईट इयर मध्ये. हे पण माहित असलं पाहिजे की खूपच अंतरामधील जे जास्त लांब आहे जसं की डिस्टन्स बिटवीन टू स्टार्स आपल्याला काढायचे खूप लांबचं अंतर तर लाईट इयर आपण मोजतो. आणि लाईट इयर म्हणजे लाईटने एका वर्षामध्ये जेवढं अंतर कापते किंवा अंतर एका वर्षात लाईट पार करते त्या अंतराला आपण 1 लाईट इयर बोलतो. त्याचबरोबर एयू ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं पण एक दुसरं युनिट असतं. पण लाईट इयर हे महत्वाचं युनिट आहे जे सारखं विचारलं जातं की अंतरामध्ये लांबच्या डिस्टन्स होण्यासाठी कुठलं युनिट वापरला जातं. लाईट इयर हे वापरलं जातं. आणि पृथ्वी आणि चंद्रामधलं जे अंतर आहे ते 3,84,400 किलोमीटर एवढं आहे. ठीक आहे. जर आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. द हॉट अँड ड्राय विंड्स ड्युरिंग द समर सीझन इज नोन ॲज. तर उन्हाळ्यामध्ये जे हॉट अँड ड्राय विंड्स असतात त्याला काय म्हणतात? हा जिओग्राफी मधला महत्वाचा प्रश्न आहे की जे कोरडे आणि उष्ण वारे असते उन्हाळ्यामध्ये त्याला लू असं म्हणलं जातं. इट इज कॉल्ड लू. ऑप्शन नंबर ए इज द आन्सर हियर. देन द इंडियन स्टँडर्ड टाइम इज हाऊ मच अहेड ऑफ द ग्रीनविच टाइम. तर इंडियाचा जो इंडियाची जी प्रमाणित वेळ आहे जी प्रत्येक देशाची एक प्रमाणित वेळ असते ती वेळ ग्रीनविच टाइम पेक्षा कितीने जास्त आहे. तर सर्वांना माहिती आहे की मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण टाइम चेक करत असतो त्यावेळेस बघा 5:30 असं लिहिलेलं असतं. म्हणजे इंडियाचा जो स्टँडर्ड टाइम आहे तो 5.5 तास पुढे आहे ग्रीनविच टाइम पेक्षा. हे महत्वाचं आहे आणि हे मोबाईलमध्ये वगैरे आपण बऱ्याचदा पाहिलेलं असतं पण लक्षात देत नाही. तो इझी आहे इंडियाचा स्टँडर्ड टाइम. आणि इंडियाचा स्टँडर्ड टाइम मोजण्यासाठी इंडियामधून जी काही लाईन पास करण्यात आलेली आहे ती लाईन कुठून गेलेली आहे हे आपण बघू शकता. हे महत्वाचं आहे. ह्याच्यावर तुम्ही नंतर अजून माहिती काढू शकता. बघूया आपण पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 29. विच क्लायमेट विल देअर ऑन द 23 सप्टेंबर इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर याचा मध्ये अर्थ असा आहे की 23 सप्टेंबरला नॉर्दर्न म्हणजे उत्तर जो भाग आहे उत्तर गोलार्ध आहे त्याकडे कुठलं कुठलं क्लायमेट असणार आहे? मान्सून सीझन असणार आहे, विंटर सीझन असणार आहे, स्प्रिंग सीझन असणार आहे, समर सीझन आहे. उत्तर गोलार्ध हा महत्वाचा आहे. तर पृथ्वीची आपल्याला माहिती आहे जी आपली पृथ्वी आहे त्याच्या नाही का 2 भाग करण्यात आला आहे. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि मग त्याच्यामध्ये मधून इक्वेटर गेलेलं आहे विषुववृत्त. तर त्याच्यामध्ये सांगायचं आपल्याला की पृथ्वीचे जे 2 भाग करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये उत्तर नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये कुठलं क्लायमेट असणार आहे 23 सप्टेंबरला. प्रश्न क्रमांक 29. तर सर्वांना माहिती आहे वरती नॉर्थ असतं. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं आपण थोडक्यात हे बोलत असतो. तर उत्तर ध्रुवात म्हणजे आपलं इंडिया पण याच ठिकाणी आहे. तर इंडियामध्ये आपण बघितलं 23 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या काळामध्ये मेनली काय असतं? ऑप्शन नंबर बी विंटर सीझन असतो. प्रश्न क्रमांक 30. विच कॉन्टिनेंट इज एंटायरली इन द साऊदर्न हेमिस्फिअर. तो कुठला कॉन्टिनेंट म्हणजे कुठला खंड आहे की जो दक्षिण गोलार्धामध्ये असतो? दक्षिण गोलार्धामध्ये पूर्णपणे असणारा खंड कोणता आहे? ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये जो खंड आहे तो कुठला आला? तो ऑप्शन नंबर आहे याचा सी उत्तर ऑस्ट्रेलिया. हा पूर्णपणे दक्षिण गोलार्धामधील खंड आहे. देन प्रश्न क्रमांक 31. व्हेन वॉज द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश्ड. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली? तर युएनच्या अंडर खाली जेवढ्या जेवढ्या संस्था जसं की ILO WLO म्हणजे वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जेवढ्या जेवढ्या संस्था युनायटेड नेशनच्या अंतर्गत त्या सगळ्यांची आपल्याला डेट माहित असणं गरजेचं आहे की त्या कधी तयार झाल्या. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे क्वेश्चन नंबर 31 तयार झालेलं आहे 1995 पासून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सुरुवात झालेली आहे. क्वेश्चन नंबर 32. विच ऑफ द फॉलोविंग इज अ सिक्रेट एजन्सी. याच्यामधली सिक्रेट एजन्सी
कोणते आहे असं विचारलेलं आहे. त्यामध्ये दिसते आपल्याला KGB, CIA, FBI आणि रॉ. आता याच्यामध्ये सिक्रेट एजन्सी असतात, त्याच्यामध्ये रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग ही इंडियाची सिक्रेट एजन्सी आहे, FBI ही अमेरिकेची आहे, KGB ही रशियाची आहे आणि CIA ते पण अमेरिकेचेच आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न असा पाहिजे होता याच्यामध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज द सिक्रेट एजन्सी ऑफ इंडिया. इंडियाची कोणती अशी एक एजन्सी आहे की जे सिक्रेट गुप्त काम करते, तर ती आहे रिसर्च अनालिसिस विंग. ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. असा येत्या प्रश्न पाहिजे होता. प्रश्न क्रमांक 33, विच ऑफ द फॉलोइंग द डीपेस्ट लेक इन द वर्ल्ड. जगामधलं सगळ्यात डीपेस्ट लेक कोणता आहे? ते आहे रशियामध्ये, ते आहे लेक बैकाल. लेक बैकाल हे जगामधलं सगळ्यात डीपेस्ट लेक आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग प्राईम मिनिस्टर्स बर्थडे इज ऑल्सो सेलिब्रेटेड ॲज चिल्ड्रन्स डे. तर कुणाचा, कुठले प्रधानमंत्री इंडियाचे आहेत की ज्यांचा बर्थडे हा बालक दिन म्हणून साजरा केला जातो? सर्वांना याचं उत्तर माहित असावं. त्यामध्ये लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी. तर सर्वांना माहिती आहे उत्तर काय? पंडित जवाहरलाल नेहरू, चाचा नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा होतो. प्रश्न क्रमांक 35, व्हेन डिड द काँग्रेस गेट स्प्लिट इंटू टू पार्ट. तर आपल्याला माहिती काँग्रेस पक्ष हा फार जुना 1985 ला जी स्थापना झाली, आता त्याचा स्थापना दिवस आपण साजरा केला पाठीमागे डिसेंबर. तर ह्या काँग्रेस पक्ष ज्या स्थापना झाला 1885 ला हा काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक आले, एक आले रॅडिकल, एक आले मॉडरेट. रॅडिकल आणि मॉडरेट यांच्यामध्ये मतभेद झाला आणि त्यानंतर त्याचे दोन भाग पडले होते, स्प्लिटअप झाली काँग्रेस दोन भागामध्ये. जे उत्तर आहे 35 उत्तर आहे 1907. 1907 मध्ये मवाळ लोक आणि झाल लोक याच्यामध्ये वाद झाला आणि काँग्रेसचे दोन भाग पडले होते 1907 साली. त्याला आपण बोलतो रॅडिकल अँड मॉडरेट लोक. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रॅडिकल जे होते त्याच्यामध्ये बाळ गंगाधर टिळक किंवा जे नवीन त्याच्यामध्ये होते जसे भगतसिंग यासारखे जे रॅडिकल लोक होते, आणि मवाळ जे होते त्याच्यामध्ये गांधीजी किंवा त्यांचे जे गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले यासारखे सगळे व्यक्ती होते जे मवाळमध्ये होते, आपण त्याला मॉडरेट बोलतो. प्रश्न क्रमांक 36, सत्यशोधक समाज वॉज फाउंडेड बाय. सत्यशोधक समाजाची स्थापना सर्वांना माहित असावं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. राजा राममोहन रॉय, त्याचबरोबर केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाज स्थापनामध्ये मदत केली होती. त्याचबरोबर त्यांनी इंडियन मिरर नावाचा एक न्यूज पेपर पण स्टार्ट केला होता केशवचंद्र सेन यांनी, इंडियन मिरर. द फर्स्ट सेरमॉन ऑफ गौतम बुद्धा टूक प्लेस ॲट. महत्वाचं आहे की फर्स्ट जे प्रवचन आहे गौतम बुद्ध यांच्या काळामध्ये त्यांनी जे प्रवचन घेतले होते त्यामध्ये फर्स्ट सेरमॉन, सेकंड सेरमॉन कुठे झालं होतं हे सारखं विचारलं होतं. तर फर्स्ट सेरमॉन ऑफ गौतम बुद्धा कुठे झालं होतं? सारनाथ, श्रावस्ती, लुंबिनी, कुशीनगर. टाईप करायचं आपलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये, जे इथं असतील ज्यांना माहिती असेल त्यांनी टाईप करायचे. तर फर्स्ट सेरमॉन ऑफ गौतम बुद्धा टेक प्लेस ॲट सारनाथ. तो सारनाथ आपल्याला माहिती आहे त्यांचा किंग अशोकाचा जो स्तंभ आहे त्या ठिकाणी पण सारनाथ त्या ठिकाणी आहे की जो आपल्या नॅशनल एम्बलेम वरती पण आहे. 38, द इडन गार्डन इज सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. इडन गार्डन हे खूप मोठं क्रिकेट स्टेडियम, फार असं विचारलं होतं की हे क्रिकेट स्टेडियम कुठं आहे? इडन गार्डन हे एक स्टेडियम आहे, हे स्टेडियम कुठे आहे? इडन गार्डन क्रिकेट स्टेडियम हे कोलकाता या ठिकाणी आहे, फेमस आहे. वानखेडे स्टेडियम हे मुंबईमध्ये आहे. फिरोजशाह कोटला स्टेडियम हे दिल्लीमध्ये आहे. असे महत्वाचे जे स्टेडियम आहेत या सर्वांची आपल्याला माहिती पाहिजे आहे. देन एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन इज वेस्टेड इन द हँड्स ऑफ. तो एक्झिक्युटिव्ह पॉवर जे आहे, जे युनियन टेरिटरी आहे त्याच्या ते कुणाच्या हातामध्ये असते? एक्झिक्युटिव्ह पॉवर ते कोणाच्या हातात? प्रेसिडेंटच्या हातामध्ये, प्राईम मिनिस्टरच्या, चीफ जस्टिसच्या, वाईस प्रेसिडेंट. म्हणजे ज्यात सारे युनियन जे टेरिटरी आहेत इंडियाच्या, जसे की पुद्दुचेरी, हे जे युनियन टेरिटरीचे आहेत त्याचं जे पॉवर आहे ते कुणाच्या हातामध्ये असते? प्रश्न क्रमांक 39 चं उत्तर टाईप करायचंय. युनियन टेरिटरीची जी पॉवर आहे ती प्रेसिडेंटच्या हातामध्ये असते. ज्या प्राईम मिनिस्टर सगळ्या राज्यावरती किंवा देशावरती कंट्रोल राहतं, पण जे युनियन टेरिटरी असतात ते प्रेसिडेंटच्या हातामध्ये असते पॉवर त्याची. हु इज द फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम. इंडियन न्यूक्लिअर प्रोग्रामचे फादर कोण आहे? हु इज द फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम. इंडियन न्यूक्लिअर प्रोग्रामचे फादर कोण आहे? टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. एस चंद्रशेखर, होमी जहांगीर भाभा, एस भटनागर आणि सत्यनाथ बोस. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. तर होमी जहांगीर भाभा हे इंडियन न्यूक्लिअर प्रोग्रामचे फाउंडर आहेत, फादर आहेत असं आपण म्हणूया. त्यांनी न्यूक्लिअर प्रोग्राम तयार करण्यासाठी इंडियाला खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. जर आपण असं म्हटलं की इंडियन एरोस्पेस, तर इंडियाची जी स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याचे फाउंडर कोण आहेत हे फार महत्त्वाचं विचारलं तर सारखं.
इंडियाची स्पेस टेक्नॉलॉजी, इंडियाची जी स्पेस टेक्नॉलॉजी त्याचे फाउंडर कोण आहेत हे असं विचारला आता प्रश्न. तो न्यूक्लिअर प्रोग्रामचे फाउंडर आहेत होमी भाभा. आणि इंडियाची जी स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सारखे होतं की इंडियाचे जे न्यूक्लिअर प्रोग्रामचे फादर आहेत होमी जहांगीर भाभा, आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये इंडियाचे जे फादर आहेत विक्रम साराभाई. विक्रम साराभाई इज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. पुढचा प्रश्न आहे स्टेनलेस स्टील इज अन अलॉय ऑफ. तो अलॉय म्हणजे असं घ्या, अलॉय म्हणजे मिक्सचर ऑफ टू मेटल, की ज्यामध्ये दोन मेटल एकत्र करून नवीन एक तयार होतो त्याला आपण अलॉय बोलतो. हे एक प्रकारचं मिश्रण आहे, मिक्सचर आहे. तर स्टेनलेस स्टील हा अलॉय कशापासून तयार होतो? स्टील हे एक अलॉय आहे की दोन मेटल एकत्र होऊन तयार होतो. टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. स्टेनलेस स्टील हा तयार होतो आयर्न, क्रोमियम अँड कार्बन यांच्या मिश्रणामधून हा स्टेनलेस स्टील तयार होतो. असे भरपूर अलॉय आहेत, त्याच्यामध्ये ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, असे दोन प्रकारचे अजून अलॉय आहे, ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, गन मेटल, वेगवेगळे अलॉय असतात. द प्रोसेस ऑफ पाश्चरायझेशन इज. तर पाश्चरायझेशन ही जी प्रोसेस आहे ही प्रक्रिया ही काय असते नक्की? ही प्रक्रिया दूध टिकवण्यासाठी वापरला जाते. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं उत्तर. द मिल्क इज केप्ट ॲट व्हेरी लो टेम्परेचर. तर पाश्चरायझेशन करण्यासाठी दूध जे आहे ते असं गरम करून लगेच गार केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबॅक्टेरियांची वाढ कमी होते. तर जे ऑप्शन असायला पाहिजे होते त्यामध्ये उत्तर द मिल्क इज केप्ट ॲट व्हेरी लो फॉर 24 इट इज हीटेड फॉर 8 hours. नो, तो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. मिल्क इज हीटेड फॉर लॉंग टाइम अँड देन केप्ट इन लो टेम्परेचर इमिडिएटली. असं केलं जातं पाश्चरायझेशन मध्ये. आणि पाश्चरायझेशनचा शोध कोणी लावला? लुईस पाश्चर इन्व्हेंटेड द पाश्चरायझेशन. पुढचा प्रश्न आहे हु इज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम स्पेस सायन्स इन इंडिया. बघा हाच प्रश्न खाली आलेला आहे. तर इंडियाचा स्पेस प्रोग्रामचे फादर कोण? मी वरती सांगितलं होतं तो प्रश्न खाली आला. तर काय आलं त्याच्यामध्ये? विक्रम साराभाई हे जे आहेत इंडियाचे स्पेस प्रोग्रामचे फादर आहेत. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द एम्फिबियन्स. एम्फिबियनचा अर्थ काय? एम्फिबियन्सचा अर्थ आहे उभय पक्षी किंवा उभयचर असं आपण म्हणतो ना, की जे दोन्ही ठिकाणी राहू शकतात, जे जमिनीवरती वॉटरवरती. सो अॅनिमल्स विच लाय ओनली इन वॉटर ऑर विच लाय ऑन लँड. सो अॅनिमल लिव्हिंग ऑन बोथ लँड अँड वॉटर. तर पाणी आणि जमिनीवर दोघांवरती राहणाऱ्यांना आपण एम्फिबियन्स बोलतो. त्यामध्ये टर्टल आहे, क्रोकोडाईल आहे, असे बरेचसे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू अबाउट द मलेरिया. तर खालील पैकी कुठलं मलेरियाबद्दलचं वाक्य हे खरं नाहीये, तर खोटं आहे. इट इज स्प्रेड बाय द पॅरासाइट्स. ओके. इट इज फाउंड मोर इन पोलर रिजन्स or the chloroquine is used in this treatment. People gets malaria by being bitten by the female anopheles mosquito. ओके. तर याच्यामध्ये दिसतं आपल्याला की फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो मुळे हा होतो, हे करेक्ट आहे. तर मलेरिया बद्दल यातलं कुठलं वाक्य ट्रू नाहीये, खरं नाहीये. इट इज स्प्रेड बाय द पॅरासाइट्स. इट इज फाउंड मोर इन पोलर रिजन. क्लोरोक्विन यूज्ड इन ट्रीटमेंट और पीपल गेट मलेरिया बाय बीइंग बिटन बाय द फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो, हे करेक्ट आहे. अॅनाफिलस मॉस्किटो फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो चावल्यामुळे होतं. याचा अर्थ आहे की स्प्रेड बाय द पॅरासाइट्स, पॅरासाइटमुळे तो स्प्रेड होतो. इट इज फाउंड इन मोर इन पोलर रिजन और क्लोरोक्विन यूज्ड इन ट्रीटमेंट. तर क्लोरोक्विन फॉस्फेट नावाचं औषध त्याला वापरलं जातं. तो ऑप्शन नंबर बी इज रॉंग हिअर. इट इज फाउंड इन मोर इन पोलर रिजन. तर जे दमट हवामान आहे, जे ट्रॉपिकल हवामान आहे, त्या हवामानामध्ये सगळ्यात जास्त जे मलेरिया आहे तो लोकांना होतो. पोलर रिजन मध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. प्रश्न क्रमांक 46. द वेट ऑफ अन अडल्ट एलिफंट इज. तर सगळ्यात असं तर मोठ्या हत्तीचं वजन साधारण किती असतं? अडल्ट हत्तीचं वजन या ठिकाणी किती आहे? चॅट टाइप करायचं 500 किलोग्राम, 1000 किलोग्राम, 5000 किलोग्राम, 10,000 किलोग्राम. क्वेश्चन नंबर 46. चा आन्सर आहे सी, जवळजवळ 5000 किलोग्राम एवढं वेट अडल्ट एलिफंटचं असू शकतं. हु इज द फादर ऑफ होमिओपॅथी. तो होमिओपॅथी हा एक सायन्स मध्ये किंवा डॉक्टर जे असतात त्यामध्ये होमिओपॅथिक एक सायन्स आहे, जे होमिओपॅथी डॉक्टर असतात त्याच्यामध्ये. तर होमिओपॅथी जे आहे त्याच्या वेगळ्या अशा बारक्या बारक्या गोळ्या असतात. डॉक्टरचे जे प्रकार असतात नाही का, आपण बघतो की होमिओपॅथिकचे डॉक्टर वेगळे असतात. तर हु इज द फादर ऑफ होमिओपॅथी. 47. सॅम्युएल हॅनमॅन. सॅम्युएल हॅनमॅन इज द डॉक्टर ऑफ होमिओपॅथी. ऑप्शन नंबर ए 47. सॅम्युएल हॅनमॅन. पुढचा प्रश्न 48. व्हेन डिड द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम लॉन्च इन इंडिया. तर एड्स रोग सर्वांना माहिती आहे, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. तर एड्स हा एक व्हायरसमुळे होणारा, HIV व्हायरसमुळे होणारा रोग आहे. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी हा प्रोग्राम कधी लॉन्च केला गेला? प्रश्न क्रमांक 48. चा आन्सर आहे 1992. 1992 साली एड्स हा प्रोग्राम राबवला गेला. त्याचबरोबर एड्स डे हा साजरा होतो जगभरामध्ये. एड्स डे साजरा केला जातो 1 डिसेंबरला. एड्स डे हा साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 49, विच अमंग द फॉलोइंग इज द फास्टेस्ट अॅनिमल, यातला फास्टेस्ट अॅनिमल कुठला आहे सगळ्यांना माहिती आहे. फास्टेस्ट अॅनिमल कुठला आहे यातला सगळ्यात, चीता. चीता इज द फास्टेस्ट अॅनिमल. इंडियामधले चीता सगळे एक्सटिंक्ट झालेले आहेत. नुकतेच आपण कुनू नॅशनल पार्क मध्ये आफ्रिकेवरनं चित्ता मागवले होते, कुनू नॅशनल पार्क मध्ये. विच अमंग द फॉलोइंग द फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी इन इंडिया अँड साऊथ एशिया, याच्यामधली कुठली फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी आहे एशियामधली, इन इंडिया अँड साऊथ एशिया मधली. मदर तेरेसा वुमन्स युनिव्हर्सिटी, श्री पद्मावती महिला विश्वविद्यालय, SNDT युनिव्हर्सिटी और वुमेन्स ख्रिश्चन कॉलेज. आंसर is SNDT युनिव्हर्सिटी, द फर्स्ट वुमेन्स युनिव्हर्सिटी इन इंडिया अँड साऊथ एशिया, SNDT युनिव्हर्सिटी. ओके, तो अशा पद्धतीने महत्वाचे असे काही 25 प्रश्न आज आपण बघितलेले, जे सैनिक स्कूल साठी महत्वाचे असणारच आहेत. 100% याच्यावर आधारित काही रिलेटेड प्रश्न पडू शकतात, ऍज इट इज पण पडू शकतात. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण टाईप करू शकता. आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आपले विद्यार्थी सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल तयारी करत असतात. आपल्याला त्याचे लाईव्ह क्लास सेक्शन मध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल लेक्चर तर तिकडे पण पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ आपण ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करू शकता. थांबूया आपण या ठिकाणी. आपल्याला कशा पद्धतीची अजून गरज आहे व्हिडिओची आपण टाईप करू शकता. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपला सैनिक स्कूल नव्हते कशामध्ये पडतात, कुठल्या विषयाला आपल्याला सध्या अडचण आहे हे आपण टाईप करू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यावरती आपण नक्कीच पुढे जाऊन काही व्हिडिओ आणूया. थांबूया आपण ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.